सत्य, ठळक व निर्भीड सक्षम न्यूज। जतसह परिसरातील बातम्या पाहण्यासाठी सक्षम न्यूजला सबस्क्राइब करा। जतमध्ये आंबेडकर अनुयायी रस्त्यावर, अमित शहांचे वक्तव्य। परभणीतील घटनेच्या निषेधार्थ जत कडकडीत बंद। परभणी शहरामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शेजारी संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल व्हावा, तसेच देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल अपमानास्पद केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ भव्य असा मोर्चा काढून प्रांताधिकारी अजय कुमार नष्टे यांना निवेदन देण्यात आले। जत शहरातील आंबेडकर उद्यानापासून मोर्चाची सुरुवात होऊन मुख्य बाजारपेठेतून निषेध मोर्चा काढत तहसील कार्यालय येथे मोर्चाचे रूपांतर सभेत झाले। यावेळी महिलांची उपस्थिती लक्षणीय होती। यावेळी माजी आमदार विक्रमसिंह सावंत, विक्रम ढोणे, श्रीकांत सोनवणे व श्रद्धा सनमडीकर यांनी आपल्या भावना तीव्र शब्दात व्यक्त केल्या। भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयीचे जे काही देशाच्या गृहमंत्र्यांनी जे अपशब्द वापरले त्याचा या निमित्तानं मी पहिल्यांदा निषेध करतो। आणि 2014 पासून जे काही हे बीजेपीचं सरकार या देशात या महाराष्ट्रात आलेलं आहे त्या माध्यमातून आपल्याला गेल्या 10 वर्षाच्या कालावधीमध्ये बघायला मिळतं की एकीकडे 400 पार म्हणून संविधानाची तोडमोड करायची आणि त्याच्यानंतर जे काही 400 पार मिळालं नाही म्हणून या देशाच्या परभणीमध्ये इथं जी काही घटना घडली, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर असलेलं संविधान, त्या संविधानाची तोडफोड केली। आणि त्याचबरोबर आपल्याला या गेल्या 10 वर्षाच्या कालावधीमध्ये बघायला मिळतं की एकीकडे जी भारताची लोकशाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या या संविधानाच्या माध्यमातून ज्या सर्वसामान्य लोकांना मूलभूत हक्क दिले ते आज तोडमोडीचं काम या बीजेपी सरकारच्या माध्यमातून होते। एकीकडे 10 वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांनी या भारताच्या जनतेविषयी जे काही मूलभूत प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणं गरजेचं होतं ते न करता आज जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न या बीजेपीच्या माध्यमातून होताना आपल्याला अमित शहानं वाक्य केलेलं आहे, नालायक भडवा अमित शहा। जिथं जो बोलतो, ज्या जागेवरून बोलतो ते संविधान जे निर्माण केले, जे सदन भवन निर्माण केले आणि ज्या जागेवर तो निवडून आलाय ती जागा सुद्धा बाबासाहेबांच्या मुळे आलेली आहे। ते संविधान सुद्धा बाबासाहेबांच्या मुळे संविधान निर्माण झालं। बाबासाहेबांनी लिहिलं संविधान म्हणून ते संसद भवन निर्माण झालं आणि संसद भवन निर्माण झालं म्हणून निवडणुका आल्या म्हणून मंत्री झालेत, म्हणून खासदार झालेत, म्हणून आमदार झालेत, म्हणून हा गृहमंत्री झालाय। ह्याची तुला लाज नाही वाटत का की मी गृहमंत्रीच्या पदावर आहे ते बाबासाहेबांच्या मुळे आहे? जर तुला बाबासाहेबांचं नाव घ्यायचं नाही तर तुला गृहमंत्री पण राजीनामा दे ना, मग त्या जागेवर कशाला बसतोस? जे पण काही तुम्ही निवडून आलेला आहे की ती लाडकी बहीण, अरे ज्या बाबासाहेबांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिलाय महिलांच्यासाठी आणि हिंदू कोड बिल लिहिल्यामुळे बाबासाहेबांना राजीनामा द्यावा लागला। बाबासाहेबांनी महिलांना आणि पुरुषांना समान अधिकार दिला, शेतीमध्ये, घरामध्ये, नवऱ्याच्या आणि बापाच्या इस्टेटीमध्ये दोघांनाही अधिकार, सगळ्या जाती धर्माच्या स्त्रियांच्यासाठी बाबासाहेबांनी हे मंत्रीपदाचा राजीनामा दिलेला आहे। तर मी अमित शहाला एवढंच सांगू इच्छिते की तुझी लायकी नसताना जर तुझ्या मंत्रिपदाच्या खुर्चीवर बसलेला आहे तर त्याची चौकशी त्याला आत्ताच्या आत्ता हद्दपार केलं पाहिजे, कारण तो तडीपार असलेला तो फॉर्म भरायला गेला कसा? फॉर्म भरत असताना सगळी चौकशी होते, किती पोलीस केस त्याच्यावर आहेत, मग हा तडीपार असताना हा तिथं निवडून आला कसा? हे पहिलं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आज जत तालुक्यातील आंबेडकरवादी विचाराच्या, लोकशाहीवादी विचाराच्या जनतेच्या वतीनं या देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी देशाच्या संसदेमध्ये घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल जे उद्गार काढलेला आहे ते उद्गार म्हणजे
भारतीय जनता पक्षाच्या विचारसरणीत पोटातलं ओटात आलेलं आहे आणि त्यांची जी मानसिकता आहे त्यांनी आज या देशासमोर उघड केलेली आहे। या घटनेचा जत तालुक्यातील पुरोगामी विचाराचे जनता असेल, बाबा आंबेडकरवादी विचाराची जनता असेल, फुले शाहू आंबेडकर वादी विचाराची जनता असेल आणि लोकशाही विचाराची जनता, या घटनेचा तीव्र शब्दात आम्ही निषेध करतोय। खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अमित शहानं एवढा वावण्यात का? फॅशन आंबेडकर हे फॅशन नाही तर इंटरनॅशनल फॅशन आहे, हे आपल्याला आंबेडकरवादी जनतेला थंडावणे देशातील बहुजन महापुरुषांना अभिवादन करतो। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भारत भाग्य विधाते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अशा अनेक पदव्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बसवलं आहे। आमचा श्वास असणारा, आम्ही एक वेळ जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणलं तर आमच्या लाखो पिढ्या त्यांचं ऋण भेटणार नाही। अशा या बाबासाहेबांवर आमचे लाडके म्हणलं तर वावगं जाणार नाही। गृहमंत्री, देशाचे गृहमंत्री, नालायक माणूस या सभागृहात म्हणतोय आंबेडकर आंबेडकर आंबेडकर। तुम्हाला आंबेडकर नावाचा तिरस्कार काय ते जरा या जनतेला समजू दे। ज्या आंबेडकरांच्या लिहिलेल्या संविधानाला तुम्ही साक्षी ठेवून शपथ घेता, भारतीय संविधानाची शोध घेऊन शपथ घेता आणि त्याच बाबासाहेब आंबेडकरांना विरोध करता,